नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धार्थ ग्राफिक्सवरील एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर सर्वात अगोदर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सिलेक्ट करा, कारण जे नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर भावांनो, हनुमान जयंती येत आहे 23 एप्रिलला. त्यानिमित्त आपण हनुमान जयंती बॅनर डिझाईनवरती व्हिडिओ बनवलेला आहे आणि बॅनर डिझाईनचे जे काही मटेरियल यूज केले आहेत ते सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि त्या मटेरियलच्या ज्या झिप फाईलला पासवर्ड दिला आहे तो पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही दिसू शकतो, म्हणून व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. बॅनर डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा. तर चला मित्रांनो, जरा न वेळ करता आजच्या बॅनर डिझाईनला सुरुवात करूया. तर ओके मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी झिप फाईल आहे ते तुम्ही इम्पोर्ट करून पासवर्ड टाकून ओपन करून घ्यायचं. तर अशामुळे ते आपली झिप फाईल आहे. तर अशा प्रकारे खाली हनुमान जयंती PLP फाईलवर मिळून जाईल तुम्हाला आणि जे मटेरियल आहे ते मटेरियल पण तुम्हाला इथे मिळून जाईल. तर मित्रांनो ठीक आहे, आपल्याला पिक्सेल लॅब ओपन करायचा आहे. तर पिक्सेल लॅब ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला वरती थ्रेडवर क्लिक करून खालून तिसरा नंबरचा ऑप्शन आहे ओपन अँड PLP, यावर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला क्लिक केल्यानंतर वरती PLPचा ऑप्शन आहे त्यावर स्क्वेअरमध्ये तो तिथे क्लिक करायचा आहे. इथे ॲरो क्लिक करून ज्या फोल्डरमध्ये तुमचं जे काही PLP फाईल आहे ते तुम्ही पेस्ट केले तर तुम्ही तो फोल्डर ओपन करून घ्यायचा. परत ओपन केल्यानंतर इथं हनुमान जयंती PLP फाईल आहे त्याच्यावर क्लिक करून तिथे तुम्हाला ओपन अँड ॲड क्लिक करून टाकायचं. ओपन अँड ॲड क्लिक केल्यानंतर तिथून तुम्हाला बॅक जायचं. बॅक गेल्यानंतर तुम्हाला जे काही आपली PLP फाईल आहे त्याच्यावर ओपन होऊन जाईल. तर मित्रांनो, इथे तुम्हाला काही चेंजेस करायचं असेल तर वरती थ्री डॉटच्या खाली एक लेअरचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही चेंजेस करायचे आहे ते तुम्ही करू शकता. इथे तुम्हाला जे आपला मॉडेलचा फोटो आहे तुम्ही अशा अनलॉक करून तुम्हाला डिलीट करून जो तुमचा मॉडेलचा फोटो पाहिजे ते तुम्ही वरती थोडं क्लिक करून इथे खाली फॉर्म गॅलरचा ऑप्शन क्लिक करून तुमचा जो काही मॉडेलचा फोटो आहे तुम्ही ॲड करू शकता. तर मित्रांनो, इथे तुम्हाला लेअर क्लिक करून जो तुमचं नाव चेंज करायचं आहे. नाव चेंज केल्यानंतर या नेमवर क्लिक करायचं, अनलॉक करून टाकायचं. अनलॉक केल्यानंतर तुम्हाला कुणाल महलेच्या जे काय आपला नेम आहे ते तुम्ही तुमचं नाव टाकू शकता. डबल टॅप करायचं. डबल टॅप करून जे काही तुमचं नेम आहे ते लिहून तुम्हाला ओके करायचं आहे. तर ओके केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे आपले जे बॅनर डिझाईन आहे तर तुम्ही बघू शकता. मस्त एक नंबर फॉन्ट यूज केला आपण. हनुमानजीचा पण एक नंबर आपण इमेज इथे सेट केला आहे. तर अशाच प्रकारे मित्रांनो आपला बॅनर एडिटिंग शिकत असतो. एकदम HD मटेरियल आपण देत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला बॅनर सेव्ह करायचा असेल तर तुम्हाला वरती शेअर ऑप्शन क्लिक करून इथं तुम्हाला डिफॉल्टच्या समोर ॲरोचा ऑप्शन आहे तिथे तुम्हाला क्लिक करून इथे अल्ट्रामध्ये सेव्ह करायचं. अशा प्रकारे सेव्ह टू गॅलरी ऑप्शन क्लिक करून टाकायचं आहे. तुम्हाला काही मित्रांनो जे अशा प्रकारे जे फॉन्ट आहे ते तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह नसेल होत, जे हनुमान जयंतीचं HD फॉन्ट आहे तो अशामध्ये ब्ल्यूअर मारत असेल तर मित्रांनो तुम्हाला शेअरवर क्लिक करून तुम्हाला जे डिफॉल्टचं आहे ना इथं डिफॉल्ट पण ठेवू शकता आणि किंवा हाय पण ठेवू शकता. अशा जर हाय ठेवलं डिफॉल्ट ठेवलं तर HD तुमचा बॅनर डाउनलोड होऊन जाईल. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुमचा कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते तुम्ही कमेंट करून सांगायचं. तर चला मित्रांनो, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.